नमस्कार, मी वैद्य अवंती राजेंद्र केळकर. दिवास्वाप या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे दिवसा झोपणे. आयुर्वेदानुसार ही आहे दिवसा झोपण्यामुळे होणाऱ्या विकारांची यादी. उदाहरणार्थ, सतत होणारी सर्दी, डोकंदुखी, पचनासंबंधी विकार, त्वचा विकार, इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे इत्यादी विकार होतात. फक्त ग्रीष्म ऋतू वगळता इतर सर्व ऋतूत दिवास्वाप घेणं वर्ज्य, म्हणजेच दिवसा झोपणं वर्ज्य. बरं, काही कारणाने जागरण झालं तर दिवसा झोपू शकतो का? तर हो, जेवढा वेळ जागरण झालंय त्याची अर्धी वेळ तुम्ही दिवसा झोपू शकता. म्हणजेच 2 तास रात्री जागरण झालं असल्यास तुम्ही दिवसा 1 तास झोपू शकता, तेही जेवणापूर्वी. जेवणानंतर झोपणं अपेक्षित नाही. बरं, या सर्व नियमांना अपवाद म्हणजे लहान मुलं, वृद्ध माणसं, आजाराने दुर्बळ झालेली माणसं, तसंच अतिश्रम घेणारी माणसं म्हणजे वजन उचलणारी माणसं, अशा प्रकारचे श्रम करणारी माणसं यांनी दिवसा झोप घ्यावी. दिवसा आराम करायचा असल्यास आराम खुर्चीचा वापर नक्की करू शकता. धन्यवाद.